हॅलो नमस्कार. तर चला बघा, आता आम्ही आलोत रानात आणि आज रानात म्हणजे आम्ही सगळेच आलेलो आहेत. हे बघा आनंदी, विरा आलाय आणि अण्णांबाई, आम्ही सगळे आज आलोत शेतात. तर शेतात आम्ही आज हे काढणार आहेत. काय आमचा हरभरा काढायला. काय म्हणला विरा? हॅलो बच्चू, उद्या सुट्टी आहे. हा, तो म्हणतोय हॅलो बच्चो. तर उद्या सुट्टी आहे शाळेला ना बाबू? उद्या सुट्टी आहे का शाळेला? बरं हो का, शाळेतून आलाय आत्ताच आणि ते म्हणतोय उद्याच्याला मला सुट्टी आहे. तर ओके. आई मी सगळं नेलत. हा, सगळं नेलत. काय नेलत? 2 पेन. होय, हा काढा. मी उद्या पण नेणार. 2 पेन उद्या पण नेणार. आणि काय शिकला आज शाळेत? आज एवढी मोठी आजी म्हण बरं. एक मोठं पप्पा आणि त्याने कुठून तरी कुरकुरा आणून द्या. होय, मला आणून द्या नको बा. हा, कुणीतरी त्याला मला कुणीतरी कुरकुरा आणून दिलता. तर मी म्हणलं नको बाबा मला, असा म्हणला तो जणू. हाय ना ग बाबू? असंच म्हणला ना तू? मी म्हणलं माझ्या आई हाणती. तर तो काय म्हणला, मला नको माझी आई हाणती. मग तो कुणाचा कुरकुरा घेत नाही, कुणी दिलेला त्याला खायला तो घेत नाही. आज एका करडाला लावलंच नाही आम्ही रानात. तर चला बघा, मी आताच आले हरभरा घेऊन खायसाठी आणि दादूला आणि पिल्लूला दोघांना हरभरा चारायचा आहे. चल बाय, चल चला हरभरा खायला. बघा आमचा विराज आता कसा हरभरा खातोय. हो का, मी आताच हरभरा घेऊन आले, वल्ला केलाय, पाण्यात बुडला आणि मस्त असा. कसं लागतंय पिल्लू? तर ते म्हणते मस्त असा हरभरा लागतोय खायला, छान. चल पिल्लू, चल बांधी, चल पिल्लू, अय चल. चला तर चालले मी आता हरभरा काढायला आणि घेते हरभरा काढून. काढते ना, आता चालूच करते. व्हिडिओच्या नादात हरभराच काढता तुम्ही आता. चला घेते हरभरा काढून. येळा घेतलाय आता, येळ्याने हरभरा घरपटीत बोलायला याय नाही. येळ्याने हरभरा काढून घेतला. आता हरभरा काय आज ठेवीतच नाही मी. आता हरभराच काढून घेते. इकडून सुरुवात करू. ओके, तर बोले दादा तुला खेळायला, तर तिथं पडलाय. तर चला घेते आता हरभरा काढून. तुला एवढा बॉल सापडा नका. हे बघ की, तो बॉल दिसला का खाली? वाक बघ आणि खेळ आता. बॉल इथं सावलीला, डब्यात भात असला तर खाऊन घ्या. मी आता घेते हरभरा काढून. तर चला आता तिथं शेळी खाते. चला बघा, हे हरभरा आलाय काढायला. तर आता घेते हरभरा काढून. त्या दिवशी काढून असा पाळा लावला होता. तर आता मी चालू करते आणि आता ह्याचा पण तसाच पाळा लावून ठेवते एक. तर चला काढते हरभरा. माझ्या पिल्लूचं आता चाललंय जेवण. है ना पिल्लू? काय काय खातो? भाजी, भात, परत अजून काय आणले पिल्लूने? गुड्डे बिस्किट, इकडं ह्याचा कुरकुऱ्याचा पुडा, परत अजून कीड. तर चला माझं दादूचं जेवण चाललंय. मी पिल्लूला खायला घालते चिटकुशा, ह्या बारकुशा. ती पण खातीय केळी. ती केळी खाते है ना विवू? काय खाते तू? बघा ती सांगते मी केळी खाते है ना. आणि दादू आमचा भात खातोय मस्त मस्त असा. आणि भाजी खातोय. भाजी आणली होती घरी येऊन आता मी जाऊन. तर दादूचं जेवण चालू आहे. बघा किती कुरकुरा लागतो तोंडी लावायला, लय खायला लागतं. हाय ना रे? हो माकडच आहे बा, माकडावानीच खाते. धरा. झालं. काय झालं? कंटाळा आला. कस काय? गाडीत बसून आली तरी? गाडीत बसून आली तरी तिला कंटाळा आलाय घरी आलं. कारण सकाळी 6ला जाते तर संध्याकाळी 6ला येते. तर 6 किती तास बसतात शाळेत, त्यामुळं कंटाळा येत असेल है ना. जाऊ का मग? विराजचं काय चाललंय आता? झाडावर चढतो का उंबरावर? विरा वरती चढू नको, पडत असतंय. तर चला आता आले घरापाशी आणि विराज दिसतोय का मागं उंबरात झाडावर चढलेला आहे. आणि मी आले घरी. तर आमच्या आहोंची गाडी सुद्धा आलेली आहे, कारण आज लवकरच आलेत असं वाटतंय. तर बघू
दाखवून आलेत का कसे ते आता, आणि कमून आलेत काय माहित नाही. आहो कुठे गेले? हो अगं त्याला भूक लागली दाखव. आहो आले सकाळी उठते गेला कुठे बाहेर तुला बघाय गेला काय काय रात्रीला गेलाय. आहो आमचे गेलेले आहेत बाहेर, कुठं गेलेत काय माहित नाही. आहो तर बघा आम्ही म्हणलं आमचे आहो लवकरच आले तर काय माहित कमून आलेत एवढं लवकर. आहो का हो एवढा लवकर आलात? तर बघा आले तर मी म्हणलं होतं आता की आमच्या आहोंची गाडी बाहेर आलेलीच आहे, तर आज लय लवकर आलेत ते घरी. तर कमून आलात? कमून आलात एवढा लवकर? इकून फिर असं पलीकडून जा. अरे इकून काळा येते ना, पलीकडे हे साईडला सूर्यकुंकडे ह्या साईडला असा. तर आहो आमचे आलेले आहेत घरी. का आलेले आज एवढं लवकर? दुखत आहे, तब्येत बरोबर नाही. काय झालंय कान्या आल्यात कान्या. त्यांनाच? काय झालंय तर त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, कारण त्यांना कन्या आल्यात. आणि मला पण याच्या आधी येऊन गेलेलं असताना बघत असताना हे डाग माझ्या तोंडावरती बघा, हे मला पण कन्या येऊन गेल्या त्या. त्याच्यानंतर दादूला आल्या आणि दादूच्या नंतर यांना आल्यात आता. तर आम्हाला सगळ्यांना एकदा एकदा कन्या येऊन गेलेल्या आहेत है ना. आता ह्यांना पण आल्यात. त्याच्यामुळे त्रास होतो ना. त्रास होतोय हा, त्या कन्या आल्यामुळे लय त्रास होतो. ते म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं, लय भयान त्रास ते. आता आरामच करायचा दिवसभर, तरी सुट्टी नाही कधी घेतली नाही का? दुखतंय नाही वगैरे, नाही आराम घरीच नाही तर, पण कारण लय ते आताच अशी आले ताप- दुकानाहून, कारण की त्यांचं आष्टीला दुकान आहे आणि आष्टीला त्यांचं दुकान आहे. तर ते जात असते तर दुकानावर आणि आत्ताच आलेत घरी. रात्री किती दुखत होतं? रात्री लय दुखत होतं, लयच इवळत होते. काय सांगावं, सांगायसारखंच नाही, इतकं इवळत होते रात्री लय. चला आता दीपाली करणारे पोहे. थोड्या हिरे मिरच्या आत्ता ताज्या ताज्या रानातून आणल्यात दीपालीने, आणि टमाटे पण आणलेत आणि थोडीशी कोथिंबीर आणली. तर मग आता दीपाली करणारे पोहे. आज काय लिंबू पण तोडलेत वाटते. पोहे आणलेत का आणायचेत? हाय होय, मग चालतंय, मग घे पोहे करून. तर संध्याकाळच्या टायमाला बघा ना किती एकदम सुंदर असं वातावरण झालंय दुकानाच्या पुढं. आणि तर इतकं भारी वाटतं ना. आता पार जवळपास 5:30-6 वाजत आल्यात म्हणायचं. तर आता एक अर्धा तासात अंधार पडेल, पण असं सुंदर असं वातावरण दिसतंय. आणि गिऱ्हाईक पण आता इथून पुढंच चालू होतं. पण तर दीपालीच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा आलोय, 4-5 व्हिडिओ टाकले होते. 4-5 व्हिडिओच्या नंतर आत्ता आलोय. तर पूर्ण दिसतं काय झालंय, पूर्ण तोंडावर अशा कान्या आल्यात ना, एवढ्या कान्या आल्यात. त्याच्यामुळे जास्त मी काय व्हिडिओमध्ये अजून येईना. आणि तब्येत बरोबर नाही एवढं माहिती आहे, पण तरी पण थोडं थोडं बोलावंच लागतं. काम केल्याशिवाय पर्याय नाही. दुखतंय तरी गोळ्या खाऊन काम करावंच लागतंय, पर्याय नाही. आता काय होतंय, दीपाली एकटे तरी काय करीन. मुलं दुकान बघायचं म्हणलं अवघड असते. चला दीपालीने आता पोहे केले ना, तर पहिले भूक लागली, सकाळी जेवलेलो एकदा, पुन्हा आता थोड्याशा गोळ्या खायच्यात. थंडी वाजती थोडी थोडी, मग ते काय होतं ताप येते. आणि आता गोळ्या खायच्याच होत्या, पण जेवण नाही केलं. जेवण थोडंसं नाश्ता करतो पोह्याचा आणि गोळ्या खातो. तर बघा चला, त्यांना आत्ताच दिलेत पोहे आणि शिरा करून. त्यांना बरं नाही त्याच्यामुळे शिरा आणि पोहे दिलेत करून. तर त्यांचं चाललंय जेवण. बरं आहे का? चांगलं एकदम मस्त झालं. हा ना. एवढं खातो. त्यांना आता शिरा पोहे आणि शिरा करून दिलाय. तर चाललंय त्यांचं जेवण. करतो, मला झोपायचं, आराम करायचा. ओके ओके बाय.